काही गोष्टी पैसा किंवा सोनं देऊ शकत नाहीत, त्या आठवणीत सापडतात आणि त्या आठवणींचा एक लॉकर उघडावा लागतो, हृदयाचा किंवा कधी कधी बंकेचा. मुंबईतल्या एका जुन्या बंकेत एक अत्यंत जुना लॉकर उघडण्यात येतो, लॉकर नंबर 27. बंक मॅनेजर आश्चर्यचकित. हे लॉकर तब्बल 50 वर्षांपूर्वी बंद केलं गेलं होतं आणि आता त्याच्या मालकाचा नुकताच मृत्यू झाला, श्री नागेश शिरसाट. त्यानंतर लॉकर उघडलं जातं. आत ना सोने, ना दागिने, ना पैसे, पण एक जुनं लाकडी पेटी असतं. त्यात असतो एक मोडलेला हार, एक प्रेमपत्र आणि एक बालपणाचा फोटो. नागेश शिरसाट एक निवृत्त शिक्षक, आयुष्यभर एकटं राहिलेला. लग्न नाही, कुटुंब नाही, ना वारस. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या शेजारच्या युवतीला, स्मिता, ह्या लॉकरचं कळतं, कारण तिचं नाव त्याच्या वसियतीत असतं. स्मिता गोंधळलेली, माझं नाव, पण मी त्यांना फक्त शेजारी म्हणून ओळखत होते. स्मिता ते जुनं पत्र वाचते. प्रिय रमा, आपण लहान होतो तेव्हा तुला दिलेला तो मोत्याचा हार अजूनही माझ्याकडे आहे. तुझं लग्न झालं, तू निघून गेलीस आणि मी थांबलो त्या आठवणीत. हे लॉकर फक्त त्या दिवसांची आठवण आहे जिथे मी प्रेम केलं पण बोलू शकलो नाही. स्मिताला तिच्या आजीचं नाव आठवतं, रमा जोशी. तीच रमा. नागेश शिरसाटचं पहिलं आणि शेवटचं प्रेम. त्या फोटोत स्मिताच्या आजीचा फोटो असतो आणि एक लहान मुलगी जी स्मिता सारखी दिसते. स्मिता, डोळे पाणावलेले. म्हणजे हे लॉकर माझ्यासाठीच होतं. स्मिता त्या वस्तू जपून ठेवते. ती गावात एक लायब्ररी सुरू करते, शिरसाट वाचन मंदिर, जिथे नागेश सरांचे जुने हस्तलिखित, शाळेचे फोटो आणि त्याच्या पत्रांचा संग्रह ठेवला जातो. काही माणसं आपल्या आयुष्यात येत नाहीत, पण आपल्या इतिहासात असतात आणि कधी कधी त्या इतिहासातच आपली खरी ओळख लपलेली असते. लॉकर नंबर 27 मध्ये सोनं नव्हतं, पण एक अश्रू होता, एक प्रेम होतं आणि एक विसरलेलं नातं जे शेवटी पुन्हा जुळलं.